हॅलो सर. हा बोलत राहा मी. तर याआधी स्वतःबद्दल म्हणजे स्वतःबद्दल निगेटिव्हिटी जी होती, स्वतःबद्दल राग असायचा, द्वेष असायचा. कधी असं स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता, की बाबा आपण हे करू शकल. स्वतःबद्दल असं म्हणजे निगेटिव्हच विचारायचे कंटिन्यू. तर ते आज म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेत निगेटिव्ह विचार. आणि म्हणजे मला ह्यातनं असं म्हणजे असं बोध भेटला, की बाबा स्वतःबद्दल स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करू किंवा स्वतःबद्दल पहिला चांगला विचार करू, तेव्हा मग आपण दुसऱ्यांबद्दल कुठेतरी चांगला विचार करणार आहे. मला एवढ्या 2-3 दिवसात चांगला एक्सपिरियन्स भेटला, की स्वतःबद्दलचे म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग, परत निगेटिव्ह विचार जे काय असतील स्वतःबद्दल, मी पूर्ण व्हायबल होते, स्टेबल नव्हते. पूर्ण चंचल, हे करू का ते करू, माझे म्हणजे करियर बाबतीत, बाकी म्हणजे स्टडीच्या बाबतीत मला असं म्हणजे पूर्ण व्हायबल होती. त्याबद्दल मी अशी पूर्ण स्थिर झाली, की बाबा मला समजतंय, की आपण ही गोष्ट केली पाहिजे, ह्याच्यावर फोकस केला पाहिजे. त्याआधी मला असं समजत नव्हतं, की बाबा नक्की हे करू की ते करू? इकडं गेलं तर आपल्याला सक्सेस भेटेल की नाही? इकडे गेलं तर सक्सेस भेटेल, असं म्हणजे मी स्वतःच कन्फ्यूज होते. बरोबर आहे. मग मला आज म्हणजे असं जाणवलं 2-3 दिवसात, की बाबा स्टेबल झालंय कुठेतरी आपला मेंदू, की मेडिटेशनचा म्हणजे फरक जाणवलाय. सर जेव्हा मी आपण थोडं त्याबद्दल सांगू का? हा बोल. सर मी म्हणजे मी आता पुण्यात राहते. तर मी आता म्हणजे क्लास करतेय. माझं शिक्षण झालंय बी.कॉम. प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचा क्लास करतेय. याआधी 1 वर्षापूर्वी मी फॉरेस्ट ऑफिसरची एक्झाम दिली होती. तर माझी ती एक्झाम पूर्ण क्रॅक झाली होती. आणि माझं म्हणजे लेखी लेखी पूर्ण निघालं होतं, ग्राउंड निघालं होतं, मेडिकल निघालं होतं. आणि माझी ओपन कास्ट असल्यामुळे माझी रँक मागे आली. मला पैसे भरायला सांगितले होते. 10 लाख रुपये पैसे भरायला सांगितले होते. पण माझ्याकडून तेवढं पॉसिबल नव्हतं, की तेवढे पैसे भरणं. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले. 1 वर्ष मी काहीच नाही केलं. काही म्हणजे काहीच नाही. फक्त बसून होते, की मला समजत नव्हतं, की नक्की काय करायचं. मी सुसाईडपर्यंत विचार केला, की आपण एवढं सगळं करतोय, पण मला सक्सेसच भेटत नाहीये. मी खूप अभ्यास केला, पोलीस भरती पण दिली. तिथं पण मला सक्सेस नाही भेटला. मला तिथं तिथं पण माझा अभ्यास चांगला, मेडिकल चांगलं. पण तिथं माझी हाईट 155 लागते. माझी 154.9 भरली. एका पॉइंटनी मी तिथं गेले. मग कंटिन्यू म्हणजे असं माझं सक्सेसच भेटत नव्हतं. परत इथं पुण्यात आले. इथं मी ₹70,000 घालून मी आता क्लास करतेय. पण त्या क्लासकडून आम्हाला सांगितलेलं, की तुम्हाला प्लेसमेंट असं आहे वगैरे. पण आताही ती प्लेसमेंट नाहीये बोलतायत, की म्हणजे प्लेसमेंट फक्त आम्हाला ॲज अ अकाउंटंट म्हणून फक्त सीएकडं. बाहेर आम्हाला असं सांगितलेलं, की तुम्हाला मोठ्या कंपनीत जॉइन केलं जाईल वगैरे. पण आता फक्त क्लास राहतोय कंटिन्यू, पण तसा रिस्पॉन्स आम्हाला त्यांच्याकडून भेटत नाही. मला 6 महिने झाले. पण मी हे मम्मी-पप्पांना बोलले नाही, की मला हे क्लासमधून फक्त सीएकडेच. पण तरी पण मम्मी-पप्पांनी एवढे पैसे भरलेत. मी सांगू नाही शकत, की बाबा क्लासवाले बोलतायत, की आता नाही तुम्हाला जॉब कुठं सीए सोडला तर चांगल्या कंपनीत. मी माझं सर्च करते. आणि मी आता खूप टेन्शनमध्ये होते, की खूप म्हणजे ह्या आधी पण 8 दिवस खूप डिप्रेशनमध्ये, की घरच्यांनी आपल्यासाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत हे ते आणि जॉबच नाहीये. पण मी स्वतः पण स्टेबल नव्हते. स्वतः पण खूप असं निगेटिव्ह विचार, स्वतःबद्दल राग येत होता, की आपला जगून काय फायदा आहे, की आपल्याला सक्सेसच भेटत नाही. पण कुठेतरी म्हणजे हा सेक्शन जॉइन मुळं मला असं कुठेतरी पॉझिटिव्हिटी यायला लागली, की बाबा ज्या गोष्टी असतात वेळ आल्यावर भेटून जातात आपल्याला. बरोबर आहे. हां.